बघा मित्रांनो, मी आले माझ्या गावाला आणि हे माझ्या गावाचं पुढचं शेत आहे. बघा किती सारी झाडं आहेत. इथं 3 तुळशी आहेत, 1 2 3. बघा ह्यांची हाईट पण सेम तशीच आहे. एक पहिला जो आहे तो सगळ्यात मोठा, छोटा आणि सगळ्यात छोटा. आणि तुम्हाला हे जे दिसतं हे झेंडू फुलाचं झाड आहे. आणि इथं करेलाचं पण झाड आहे, ते पपईचं झाड आहे. आणि इकडे हे बघा, इथं आमचं आंब्यांचे झाड आहे. हे खूप मस्त आहे. आणि तिथं फणसाचं पण झाड आहे. हे बघा एकदम सुंदर आहे. इथं सगळ्या वेल्यांचं गुच्छ आहे म्हणून हे सावधान राहायला. हे बघा, ही आमची फुलांची जागा आहे. हे बघा, हे गुलाब आणि हे बाकीचं मला नाही माहिती, पण इथली जी फुलं आहेत खूपच मस्त आहेत. आणि हे बघा, तुम्हाला असं वाटत असेल हे काय आहे, पण हे एक बडीशेप आहे. हे बडीशेपचं झाड सुकतं पण लगेच. अशी लाकडं ठेवलेली आहेत. आमची जी चूल आहे ती पेटवायला. आणि इथं पण खूप सारे आंबे आहेत. आणि तिकडे जो वरता आहे ते सगळं दिसतं. इथं एवढं खास काय आहे ना, पण ही जागा पण खूप सुंदर आहे. चला मी तुला तिसरं दाखवते. हे बघा, आमच्या बाबांनी हे खोदून ठेवलंय सगळं आणि त्याला खत पण टाकले, कारण की माझे बाबा इथं झाडं लावणार आहेत आंब्यांचे अजून. हे बघा, तुम्हाला हे जे झाड दिसतंय ते तोतापुरी आंब्यांचं आहे. हे बघा, ते तुम्हाला आंबे पण दिसतील. हे जे तोतापुरी आंबे असतात ते तुम्ही लगेच ओळखू शकता, कारण की हे पूर्ण असे उभे उभे असतात. आणि जेव्हा ते पिकायला लागले तेव्हा ते असे साईडने नाही तर कुठून पण असे लाल होतात. हा पण तोतापुरी आंबा आहे, पण हा जेव्हा मोठा व्हायला लागतो तेव्हा हा असा मोठा पण होतो. तसा तिथला जो आंबा आहे तो एवढा मोठा नाही होत. आणि तुम्हाला सांगते, हा आंबा खूप गोड लागतो. आणि हे आंबे दिसायला पण एवढे स्वीट आणि क्यूट असतात. तुम्ही ह्यांना बघताल तेव्हा खायचं मन तुम्हाला जरूर होईल. हे बघा, हे आंब्यांचे गुच्छ आहेत, खूप सुंदर. मला आहे ना, हे बघा, हे माझं जे गाव आहे ते डोंगरांमध्ये आहे. तर हे बघा, हे जे बांबू झाडं, इथं जी असती हवा ती म्हणजे खूप सुंदर आणि नॅचरल असती. ती ऑक्सिजन असते ना, ते पोल्युशनवालं नसतं इथं. आणि तुम्हाला सांगते, तुम्हाला आत्ताच्या कालांमधले जे आपले तिकडचे म्हणजे आता तुम्हाला बिल्डिंग भेटतील तसं नाही. आणि तिथं आपलं झाडं पण नाही लावत, तिथं सगळी झाडे कापून टाकले. पण तुम्हाला इथं खूप सारी झाडे भेटतील. आणि इथले जे घरं असतात ते पण मातीचे पण बनलेले असतात आणि तुम्हाला विटांचे पण भेटतील. ही आहे माझी आजी आणि माझे जे बाबा आहेत ते कुठल्या तरी कामी गेलेले आहेत. ही आहेत माझी भावंडं. आणि आम्ही जेव्हा इथे येतो खूप मजा करतो, खेळतो आणि एक साथ गप्पा पण करतो. हा आहे समूह, हा आहे गुड्डा, तो आहे देवांश आणि हा आहे सार्थक आणि हा माझा चुलत भाऊ आहे रिदान आणि हा आहे वेदू. आणि ती मागची जी बसून हसतीये ती आहे परी. घरी ही आहे ज्ञानू.